गणेश भगत हे नाव लोकांमध्ये कसं पोचलं आणि लोक कसं गणेश भगतला बघतात? मी 2000 साली मुंबईमध्ये आलो. गोळीबार रोडला त्या ठिकाणी 10x10च्या खोलीमध्ये आपल्या पत्र्याच्या घरामध्ये राहिलो. त्या ठिकाणी काम शोधत असताना वेगवेगळी कामं केली. सेल्समॅन असेल, मेडिकलमध्ये जाणं असेल, घरी घरी ते ज्या वस्तू विकतात 20 रुपये 30 रुपयाला, पेपरमध्ये मुंबई चौफेरमध्ये ऍड यायची, मुलं पाहिजे 30,000 रुपये महिन्याला कमवा. ते पाहून त्याच्यावर कॉल करायचो, मग तिथे जायचो. 4 ते 5 वर्ष एवढी मेहनत केली की 18 तास त्या ठिकाणी काम केलं. या मुंबई महानगरपालिकेमधले जे नगरसेवक आहेत हे फक्त नावाला नगरसेवक आहे, त्यांचा अर्थ सुद्धा यांना माहिती नाही. आज जगामध्ये सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिका आहे. केरळासारख्या राज्याची जर 35-40 हजार करोडची वर्षाचं बजेट असेल तर मुंबईचं महानगरपालिकेचं वर्षाचं बजेट 35-40 हजार करोड रुपये आहे. आणि मग एवढं पैसे असताना मुंबईमध्ये काय आज मुंबईकरांना आपण सुविधा देतोय? त्या इंग्रजांनी ज्या पाईपलाईन टाकून ठेवलेल्या आहेत आजही आपण त्याच पाईपलाईनचा उपयोग करतोय. आज मुंबईमधनं लोक का बाहेर पडतायत? त्यांचा पगार 10,000 रुपये, पण इथे राहायचं असेल तर तुम्हाला 15 ते 20 हजार रुपये कमीत कमी खर्च आहे, परंतु त्याचं उत्पन्न तेवढं नाहीये. तर आजपर्यंत मी 10 ते 15 नोकरीचे मेळावे त्या ठिकाणी घेतले असतील. चांगल्या ठिकाणी मुलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न केला. फक्त मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडणार म्हणायचं, परंतु कुणाचा बाप जरी आला तरी मुंबई ही महाराष्ट्रापासून अलग करू शकत नाही. हेलो गाइस एंड वेलकम टू पॉजिटिव टॉक्स। और आज का पॉडकास्ट स्पेशल इसलिए है क्योंकि हमने लोकसभा इलेक्शंस को कवर किया है जो नेशन ओरिएंटेड था, विधानसभा इलेक्शंस को कवर किया था जो महाराष्ट्र ओरिएंटेड है, और अब हम मुंबई इलेक्शंस को कवर करने वाले हैं, मुंबई महानगर पालिका जो सबसे प्रोमिनेंट इलेक्शंस होने वाला है क्योंकि मुंबई फाइनेंस कैपिटल है, आर्थिक राजधानी है। इसे जीतना यानी सिर्फ महाराष्ट्र पे इम्पैक्ट नहीं तो पूरे नेशन भर में इम्पैक्ट होता है। तो इसी पे चर्चा करने के लिए हमारे साथ है गणेश भगत जी जो घाटकोपर कॉन्स्टिट्यूएंसी के 127 वार्ड से इलेक्शन लड़ने वाले हैं। वो अपना विजन रखेंगे, मुंबई को किस तरह से डेवलप करना है, इस पर पूरी चर्चा होगी। बट पॉलिटिकल पॉडकास्ट लेने का कारण ये भी है कि पीपल शुड नो देयर लीडर वेरी वेल, क्योंकि आने वाले 5 साल ये आपके जीवन में इम्पैक्ट रखने वाले हैं। सो लेट्स नो द लीडर एंड लेट्स बिगिन पॉजिटिव टॉक्स। थँक्यू गणेश सर पॉझिटिव्ह टॉक्समध्ये यायला। बेसिकली आता मुंबई इलेक्शन्स हे खूप प्रॉमिनंट इलेक्शन्स आहे, म्हणजे ह्याचा इम्पॅक्ट फक्त महाराष्ट्र नाही तर देशभरात होणार आहे। आपली आर्थिक राजधानी आहे आणि ऑलरेडी 2 ते 3 वर्ष आपण डिले केलेलं आहे हे इलेक्शन्स। तुम्ही किती एक्सायटेड आणि किती प्रिपेअर्ड आहात या मुंबई इलेक्शनसाठी? नाही, एक साइड म्हणण्यापेक्षा गेली 20 वर्ष मी निस्वार्थपणे ह्या घाटकोपरमध्ये जनतेची सेवा करत आहे। आणि आपण जर मुंबईचं म्हटलं तर ती फक्त आपल्या देशाचीच राजधानी नाहीये, तर संपूर्ण जगाला मुंबईचं अट्रॅक्शन आहे। आपण जर पाहिलं तर संपूर्ण जगामधनं त्या ठिकाणी लोक हे मुंबईमध्ये येण्यासाठी आतुर असतात। आणि त्यामुळे गेली 20 वर्ष आपण काम करत आलेलो आहे, लोकांची सेवा करतोय, त्यात आनंद मिळतोय आपल्याला। ठीक आहे सर, आता मुंबई इलेक्शनमध्ये येऊयाच, पण सर तुमची जर्नी कशी सुरू झाली? गणेश भगत हे नाव लोकांमध्ये कसं पोचलं आणि लोक कसं गणेश भगतला बघतात? ॲक्च्युली माझी जर्नी म्हणजे मी 2000 साली मुंबईमध्ये आलो आणि 2000 साली मुंबईमध्ये आल्यानंतर नोकरीच्या शोधामध्ये, नंतर विविध ठिकाणी नोकरी करत असताना त्या ठिकाणी व्यवसायात उतरलो। व्यवसायात उतरल्यानंतर आपण कमवलेले त्यातले 10% 15% हे लोकांच्या याच्यासाठी किंवा आपण दान सत्कर्मी लागले पाहिजेत, म्हणून त्या उद्देशाने आपण समाजकार्यामध्ये ते पैसे, कुठे भंडारा असेल, कुठे काय असेल, अशा ठिकाणी दान करण्यास सुरुवात केली। आणि मग त्यातून ते नाव वाढत गेलं। मग त्या ठिकाणी कार्यक्रमांना भेटी देत असताना ते नाव चर्चेत येत गेलं आणि मग हळूहळू पहिल्यापासनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचारांचा पगडा तर होताच याच्यावरती। आणि नंतर मग राजसाहेब ठाकरे यांनी ज्या वेळेला शिवसेना सोडली त्यानंतर मग 2005 पासून त्यांच्याबरोबर जुडलो आणि मग त्यानंतर मग राजकारणाच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी पुढे येत गेलो आणि लोकांनी देखील तसाच प्रतिसाद दिला आणि त्यामुळे लोकांची कामं करत आतापर्यंत इथपर्यंत गेली 20 वर्ष आपण निस्वार्थपणे लोकांची सेवा करतोय। सर तुमचं बालपण म्हणजे चाइल्डहुड हे कसं होतं? कारण तुम्ही 2000 साली इथे आला तर तुमचं मूळ स्थान कुठे होतं? तिथून कसं तुम्ही तुमचं हा कसा माइंडसेट झालं की
की आपण यायचं इथे? ऍक्च्युली माझं बालपण हे सह्याद्रीमध्ये गेलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी शिवनेरीवरती जन्म झाला, तिथून हाकेच्या अंतरावरती माझं गाव आहे घोडेगाव म्हणून. त्या ठिकाणी माझं बालपण, माझा जन्मच त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये झाला. आई वडील हे शेती करत होते. आई शेतीवरती तिथे आणि वडील पहिल्यापासून तशी गरिबी होती, हालाकीचे दिवस होते. आणि वडिलांनी एक 15 वर्ष माझ्या वडिलांनी ह्या ठिकाणी मुंबईमध्ये मुंबई पोर्टमध्ये हातगाड्या ओढलेल्या आहेत त्या ठिकाणी. आणि अतिशय याच्यामध्ये दिवस जरी गेले, परंतु त्या सह्याद्रीमध्ये अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आम्ही त्या ठिकाणी वाढलेलो आहोत. आणि पहिल्यापासून ज्या ठिकाणी आपल्या म्हणजे हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, आम्ही माझं स्वतःचं सौभाग्य समजतो की त्या भूमीमध्ये आमचा जन्म झाला. त्यामुळे पहिल्यापासून ते एक छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की अंगावरती शहारे आणि एक रोमांच उभा राहतो. आणि ते विचार पहिल्यापासून एक महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे खरंच आराध्य दैवत आहेत. पण हे नाव हे जगभरात आणि देशभरात हे एक किती स्ट्रॉंगली मग तुम्हाला वाटतं, आणि हे अजून कसं आपण लोकांपर्यंत, जगापर्यंत पोहोचवू शकतो? हे मुंबई, महाराष्ट्र, हे आपण मराठी माणसं कसं आपण पुढे घेऊन जाऊ शकतो? ऍक्च्युली जर आपण पाहिलं तर संपूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक राजे होऊन गेले. अनेक राजे होऊन जात असताना त्या ज्या वेळेला त्या लूट व्हायच्या, त्यावेळेला संपूर्ण तो विभाग उद्ध्वस्त केला जायचा. परंतु आपले राजे असे होते की त्यांनी हे स्वतःच्या सैन्याला एक अशी शिस्त घालून दिली की तुम्ही ज्या वेळेला लढाईला जात असाल त्यावेळेला रयतेच्या काडीला सुद्धा, म्हणजे गवताच्या काडीला सुद्धा धक्का लागता कामा नये, असे ते राजे होते. त्यामुळे तुम्ही जर त्यांचं जर हे पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट पाहिलं, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की भूमीवरनं आपल्याला कोणी हल्ला करू शकत नाही महाराष्ट्रावरती, तर समुद्रातून आपल्याला त्या ठिकाणी आपल्यावरती हल्ला होऊ शकतो ह्या महाराष्ट्रावरती. आणि त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमारं उभी केलीत. आणि आपण जर पाहिलं 26/11ला आपल्या ताज सारख्या हॉटेलवरती त्या ठिकाणी कसा हल्ला करतो पाकिस्तानवरनं येऊन, तर मला वाटतं महाराजांचं विजन काय असेल त्यावेळेला. आणि आताचे नेते जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी दळभद्री त्यांची लक्षणं. मुंबई सारखं जागतिक लेवलचं शहर आहे, आज मुंबईला जगाचं अट्रॅक्शन आहे, जगातल्या लोकांना मुंबईचं अट्रॅक्शन आहे. आज जगामध्ये सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिका आहे. गेली 25 वर्ष ती अशी विळाक्यात अडकलेली आहे की एखादं असं कुठेतरी आपण जातो आणि त्या शहरावरती शोककळा पसरलेली आहे, असं ते शहर झालेलं आहे. प्रचंड आज एखाद्या, तुम्ही जर आज पाहिलं तर केरळासारख्या राज्याची जर 35-40 हजार करोडची वर्षाचं बजेट असेल, तर मुंबईचं महानगरपालिकेचं वर्षाचं बजेट 35-40 हजार करोड रुपये आहे. आणि मग एवढं पैसे असताना मुंबईमध्ये काय आज मुंबईकरांना आपण सुविधा देतोय? काय मुंबईकरांसाठी आपण देतोय? आज सर्वात जास्त मुंबईमधनं टॅक्स जातोय, सर्वात जास्त रेव्हेन्यू मुंबईमधनं ह्या संपूर्ण भारताला आपण देतोय. परंतु रिटर्न मुंबईमध्ये काय आहे? तर ही माणसं, मुंबईमधली माणसं ही खेड्यामुंग्यांसारखी जगतायत. तर हे जीवनमान कुठेतरी त्यांचं बदललं पाहिजे. आणि मला वाटतं मागच्या काळामध्ये ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस जी 5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्या काळामध्ये त्यांनी मेट्रो सारखे प्रकल्प असतील, तुमचा अटल सेतू असेल, तुमचा कोस्टल रोड असेल, हे कधीचे प्रकल्प आहेत. 20-20, 25-25, 30-30 वर्षापूर्वी यांचे संकल्पना आले, यांचे नारळ वाढले गेले, परंतु त्याला अंमलबजावणी झाली, त्याचं तर प्रत्यक्षात ते आपल्याला पाहायला मिळालं ते देवेंद्रजींच्या काळामध्ये. मध्ये उद्धव ठाकरेजी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, परंतु त्यांनी कशा पद्धतीने महाराष्ट्र हाकला हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला शिंदेंनी उठाव केला आणि ज्या वेळेला बीजेपी आणि शिवसेनेचं पुन्हा एकदा एका विचाराचं सरकार आलं, त्यानंतर 2.5 वर्षामध्ये ही जी गती मिळाली आपल्याला, ही गती इथून मागे महाराष्ट्राने पाहिलेली नाहीये. आणि आता पुन्हा एकदा देवेंद्रजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री झालेत. 100% तुम्हाला लिहून देतो मी, ह्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये जे राज्य आहेत त्याच्यात महाराष्ट्र हे सर्वच बाबतीत 1 नंबरला येणार.
कारण त्या माणसाचं विजन तसं आहे, त्या माणसाचं काम करण्याची पद्धत तशी आहे. आज जर आपण पाहिलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री आहेत. हे तिन्ही नेते असे आहेत, हे जनतेशी जुडलेले नेते आहेत आणि यांना जनतेच्या प्रश्नाची जाण आहे की आपण काय केलं पाहिजे, जनतेला काय हवंय, आपण काय दिलं पाहिजे, भविष्याच्या 100 वर्षाचा पुढचा विचार काय केला पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला शहरं बसवता त्यावेळेला तुमच्याकडे टाउन प्लॅनिंग, तुमचं मॅनेजमेंट असलंच पाहिजे. ही अशा पद्धतीने ह्या मुंबईकडे अतिशय म्हणजे गेली 20-25 वर्ष आपण ज्यांच्या हातामध्ये ही सत्ता होती, परंतु त्यांना ते विजन करता आलं नाही. म्हणजे मी म्हणेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं मी नाव घेतलं आणि त्यातून त्यांचं मॅनेजमेंटतून तुम्ही आज पूर्ण मुंबई महाराष्ट्राचं एक विजन लोकांसमोर, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तुमच्या डोक्यात एवढं विजन आहे. मला असं वाटतं असेच नेत्याची गरज आहे लोकांना, की जो महाराजांचं नाव घेतलं त्याच्या पूर्ण महाराष्ट्र, मुंबईचं पूर्ण विजन काय चुकीचं चाललेलं आहे सगळं तुम्हाला जाणीव आहे. नक्कीच आता आपण मुंबईच्या इथे येऊया. तर नगरसेवक हे म्हणजे काय असतं? म्हणजे कसं लोकांना MLA, MP आणि नगरसेवक ह्यांच्या मागचा फरक कळत नाही. बट विषय असा आहे की आपल्याला समजून दिलं पाहिजे लोकांना की नगरसेवक ह्यांची काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत लोकांच्या प्रती. आपण जर पाहिलं तर या मुंबई महानगरपालिकेमधले जे नगरसेवक आहेत हे फक्त नावाला नगरसेवक आहे, त्यांचा अर्थ सुद्धा यांना माहिती नाही. यांना फक्त कॉन्ट्रॅक्टरकडनं टक्केवारी घेणं, त्या ठिकाणी आपल्या 7 पिढ्यांचा उद्धार करणं, हे असेच ह्या नगरसेवकांचे आपण जर पाहिलं तर ठराविक बोटावर मोजण्यासारखे नगरसेवक जर आपण सोडले तर मला वाटतं प्रत्येक जण ह्याच विचाराने त्या ठिकाणी राजकारणात येतोय. आणि राजकारणात येत असताना मला नगरसेवक व्हायचंय म्हणजे मला माझ्या कुटुंबासाठी नगरसेवक नाही व्हायचंय, मला तो एक अधिकार आहे. आज जर मी त्या ठिकाणी 20 वर्ष लोकांची कामं करतोय तर मी जर त्या पदावरती गेलो तर मला माहिती आहे त्या पदाचा मी काय उपयोग करून घेऊ शकतो, माझ्या विभागाचा काय कायापालट मी करू शकतो. नगरसेवक म्हणजे काय हो? न म्हणजे नळ, ग म्हणजे गटारा आणि र म्हणजे रस्ते. नगर म्हणजे नळ, गटारा आणि रस्ते. स्लम मध्ये काय तुमच्याकडे आज तुम्ही जर पाहिलं तर नळ म्हणजे लोकांना पाणी नाहीये त्या ठिकाणी, ग म्हणजे गटाराला त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर काय अवस्था आहे, सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलंय. आणि र म्हणजे रस्ते, त्या ठिकाणी 25 वर्षामध्ये हे प्रॉपर रस्ते सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकले नाहीत. आपण जर पाहिलं तर प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी 3,000-4,000 करोडचं फक्त त्या रस्त्यांचं खड्डे बुजवायचं टेंडर काढायचं आणि त्याच खड्ड्यांवरती पुन्हा ते डांबर टाकायचं आणि त्यातून फक्त टक्केवारी बाजूला करायची. परंतु यांना हे समजलं नाही, ते जर रस्ते एकदाच आपण सिमेंट काँक्रीटचे केले तर बाकीच्या गोष्टीतून देखील तुम्हाला त्या गोष्टीमध्ये काहीतरी करता येऊ शकतं. परंतु त्यासाठी मेन विजन लागतं तुमच्याकडे. त्या गोष्टी करण्यासाठी तुमच्या स्वतः आतून एक हे असावी लागते आणि मूळ पिंड लागतो. पिंड म्हणजे काय की तुम्हाला त्या ठिकाणी ती मला काहीतरी करायचंय ही एक तुमच्यात हे असली पाहिजे. जर तुम्हाला फक्त तुमच्या डोक्यात एकच असेल की मला माझ्या मुलाबाळांचं भलं करायचंय, माझ्या 7 पिढ्यांचं भलं करायचंय, तर त्यासाठी तुम्हाला वेगळे मार्ग आहेत. तुम्ही राजकारणात येऊ नका. आणि फुकट म्हणजे लोक आज जर एक प्रभाग म्हटलं, तुम्ही जर एक वॉर्ड म्हटलं तर कमीत कमी 50,000 वोटर आहेत त्या ठिकाणी. 60 ते 70 हजार पॉप्युलेशन आहे. ते 60 ते 70 हजार पॉप्युलेशन तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला प्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेत पाठवतंय. त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेत पाठवलं जातं. परंतु तुम्ही त्यांच्या प्रश्नासाठी 5 वर्ष झगडत नाही, तुम्ही स्वतःच्या टक्केवारीसाठी त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पुढे लोटांगण घालण्यासाठी त्या ठिकाणी मला वाटतं तुम्ही महानगरपालिकेत जाता. असे लोकप्रतिनिधी लोकांनी त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. कोण आपल्यासाठी काम करतंय, कोण अर्ध्या रात्रीला आपल्यासाठी उठून येतंय, कोण एखादी दुर्घटना झाली तर पुढे येतंय, हे लोकांनी त्या ठिकाणी पाहण्याची गरज आहे. सर, तर आता तुम्ही बोला पाणीचा प्रश्न. आता मुंबई हा एवढा आर्थिक राजधानी असलं आणि पूर्ण जगाचं आकर्षण मुंबईला आहे आणि तिथे हा पाणीसारखा प्रश्नही अजून आहे. हे किती म्हणजे खूप शेमफुल गोष्ट आहे असं मला कुठेतरी वाटतं. तर ह्याच्यासाठी तुमचा काय विजन आहे, तुम्ही कसं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार? तुम्ही जर संपूर्ण मुंबईचा हा विषय काढलेला आहात, मला वाटतं ज्या वेळेला इंग्रजांनी ह्या मुंबईवरती राज्य केलं, त्या इंग्रजांनी ज्या पाईपलाईन टाकून ठेवलेल्या आहेत, त्यांनी जे ड्रेनेज टाकून ठेवलेले आहेत, आजही आपण त्याच पाईपलाईनचा उपयोग करतोय.
अजूनही आपल्याकडे दुसरी व्यवस्था नाहीये त्या ठिकाणी, अजूनही आपण त्याला पर्यायी व्यवस्था देऊ शकलेलो नाहीये. संपूर्ण मुंबईचा विचार केला तर हा त्या ठिकाणी देवेंद्रजी आता त्या ठिकाणी मुख्यमंत्री झालेत, येणाऱ्या काळामध्ये महायुतीचाच त्या ठिकाणी महापौर होईल आणि हे तिन्ही नेते काम करणारे नेते आहेत. येणाऱ्या काळामध्ये ह्या 5 वर्षानंतर पाणी हा प्रश्न मुंबईमध्ये शिल्लक राहील असं मला वाटत नाही, कारण त्या लेवलचं काम ह्या तिघही नेत्यांकडून होईल असं मला वाटतं. माझ्या प्रभागाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी आपले आमदार राम कदम साहेब आहेत, यांनी देखील गेली 2.5 वर्ष त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्नावरती विधानसभेमध्ये आवाज उठवलेला आहे. तुम्ही जर पाहिलं तर शिवसेना असेल किंवा यांचे जे नगरसेवक असेल की हे कार्यकर्ते पोहोचण्याची एक पाणी हे एक त्यांच्याकडं माध्यम आहे. ह्या ज्या टाक्या पाहिल्या आज आपण घाटकोपरमध्ये विविध टाक्या असतील, वर्षानगर टाकी असेल, रामनगरची टाकी असेल, माझ्या वॉर्डमध्ये खंडोबाची टाकी असेल, कातोडीपाड्यातली टाकी असेल, भीमनगरची टाकी असेल, आज याच्यावरती करोडो रुपयाची बिलं थकीत आहेत. हे पैसे गेले कुठे? लोकांनी तर पैसे दिलेत. लोकांकडून तुम्ही प्रत्येक महिन्याला 200-400 रुपये जे घरटी काढताय ते तर पैसे तुम्हाला मिळालेले आहेत, परंतु हे पैसे मुंबई महानगरपालिकेत भरले जात नाहीत. ह्या पैशांवरती यांचे कार्यकर्ते पोचले जातात आणि हे जे पैसे आहेत हे महानगरपालिकेत भरले न गेल्यामुळे त्या ठिकाणी पाणी पुरवठा प्रॉपर सुरळीत होत नाही. परंतु ह्यांनी 25 वर्षांमध्ये असा विळाखा घातलाय त्या पाण्याच्या टाक्यांच्या भोवती की यांच्यावरती खऱ्या अर्थानं फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे. यांचं काम काय? त्या पाण्यावरती फक्त इलेक्शन आलं 2 महिन्यामध्ये कुठला वॉल कुठे फिरवायचा, आज ही सोसायटी आहे ह्या सोसायटीचा वॉल फिरवला, ह्या सोसायटीमध्ये पाणी यायचं बंद झालं की लोक कुठे जाणार? चला नगरसेवकांकडे जाऊ. नगरसेवकांकडे गेले की नगरसेवक दुसऱ्या दिवशी सांगणार, माणूस तो वॉल फिरवणार, परत पाणी येणार. म्हणजे पाण्याच्या भोवती ह्या मुंबईचं राजकारण बऱ्यापैकी खेळतंय आणि शिवसेनेने ते केलंय. परंतु हे जे केलेलं पाप आहे हे मला वाटतं अतिशय मोठं पाप आहे. ते त्यातच अडकून राहिले 25 वर्ष. परंतु अरे तुम्ही जर मुबलक पाणी दिलं असतं, चांगले रस्ते दिले असते, क्वालिटीवालं शहर दिलं असतं तर मला वाटतं लोक तुम्हाला कधीच मनातून बाहेर काढत नाहीत. फक्त मराठी मराठी म्हणायचं आणि मराठी माणूस हा डोंबिवली, कल्याण, इकडे तिकडे फेकला जातोय. फक्त मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडणार म्हणायचं, परंतु कुणाचा बाप जरी आला तरी मुंबई ही महाराष्ट्रापासून अलग करू शकत नाही. त्यावेळेला 106 हुतात्म्यांनी प्राण सोडलेले आहेत. आज जर तसा काही प्रकार झाला तर संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी पेटून उठेल. त्यामुळे यांचे जे काही हे आहेत ना, इलेक्शन आल्यानंतर मुंबई तोडणार, हे होणार ते होणार, असा कुठलाही प्रकार नाही आणि असं काही होणार पण नाही आणि मराठी माणूस ते होऊ पण देणार नाही. सर, तर हे जे तुम्ही मराठी माणसाचा प्रश्न जो उचलला, सो आज खरीच ती परिस्थिती आहे की सगळे मराठी माणसं मुंबईतून बाहेर जायला लागले. तर तुमच्या वॉर्डमध्ये तुम्ही असं मराठी माणसांसाठी काय तुमचं प्लॅन ऑफ ॲक्शन आहे की आपल्याला त्यांच्यासाठी काय अजून केलं पाहिजे, कशी सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे ते इथे राहतील, ना की त्यांना पैशाची कमतरतामुळे परत मुंबईच्या बाहेर जावं लागेल? याच्यासाठी काय आहे की तुम्ही जर त्यांना प्रॉपर काम दिलं, जी मुलं शहरामध्ये येत आहेत, कामाच्या आशेने येत आहेत, त्यांना जर तुम्ही त्या शहरामध्ये प्रॉपर नोकरी उपलब्ध करून दिली, तसं जर तुम्ही वातावरण तयार करून दिलं तर 100% त्यावेळेला तो तिथे, आज मुंबईमधनं लोक का बाहेर पडतायत? त्यांचा पगार 10,000 रुपये, पण इथे राहायचं असेल तर तुम्हाला 15,000 ते 20,000 रुपये कमीत कमी एका कुटुंबाला कमीत कमी खर्च आहे, जो एकदम साधारण जीवन जगायचं म्हटलं. परंतु त्याचं उत्पन्न तेवढं नाहीये. तर पर डोई त्याचं उत्पन्न आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी मी एवढ्या काळामध्ये मला वाटतं आजपर्यंत मी 10 ते 15 नोकरीचे मेळावे त्या ठिकाणी घेतले असतील आणि मराठीच नाही परंतु इतर सर्वच जाती धर्माच्या लोकांना देखील आपण त्या ठिकाणी कामाला चांगल्या ठिकाणी मुलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न आपण केला. तुम्ही आज जरी माझ्या मोबाईल मध्ये बघितलं तरी पण मला जे विविध कंपन्या आहेत त्यांच्याकडे ज्या वेळेला रिक्वायरमेंट असते त्यावेळेला माझ्याकडे पहिलं ते येतं आणि मग त्याच्यामधनं माझ्याकडे जो कोणी येईल मुलगा एखादा कामाला, आपला मराठी मुलगा, त्याला मी लगेच सांगतो की ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे तुला? साहेब मला नोकरी नाहीये. लगेच आपण त्याला 4 दिवसात, 5 दिवसात, 10 दिवसात विविध ठिकाणचे वेकेन्सीज त्याला पाठवतो आणि त्याला त्या ठिकाणी कामाला पाठवतो. एखादा जर मुलगा म्हटला साहेब मला इथे वडापावची गाडी लावायची, साहेब मला इथे भाजीचा धंदा लावायचा आहे, मी त्याला त्या ठिकाणी ठामपणे त्याच्या पाठीशी उभा राहतो, बिंदास कर,
कोण येईल तर मला सांग, ज्या दिवशी ओपनिंग करणार आहे त्या दिवशी मला बोलव, मी स्वतः त्या ठिकाणी येतो. तुम्ही वॉर्डात जरी गेलात किंवा घाटकोपर पश्चिमला जरी गेलात तरी कुठेही गेलं तर गणेश भगतनी फोन केलाय त्यांना आणि आम्हाला तसं त्याचा रिझल्ट मिळाला नाही असं तुम्हाला क्वचित एखादं उदाहरण भेटेल. बाकी मला वाटतं त्या ठिकाणी रिझल्ट द्यायचं काम, त्या ठिकाणी त्या तरुणांच्या पाठीशी उभं राहायचं काम त्या ठिकाणी आपण करत आलेलो आहोत गेली वर्ष 20 वर्ष आणि इथून पुढे देखील करणार आहे. एखाद्या मुलाला जर त्या ठिकाणी पैसे जरी नसले, कमी पडले, तरी मी त्याला सांगतो मी माझ्या स्वतःचे पैसे तुला देईल, परंतु तिथं उभा राहा, तू धंदा कर, तू त्या ठिकाणी कामाला जा. ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय आणि मराठी टक्का देखील त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं की हे जे तुमचं विजन आहे, जे एम्प्लॉयमेंटचा जो विषय आहे आणि कसा युवांच्या मागे उभं राहायचं, हे खरं आजच्या यूथला गरजेचं आहे आणि ते तशा लीडरला खूप जास्त त्याची डिमांड आहे. म्हणून मला असं वाटतं की हे विजन खूप गरजेचं आहे आणि समजा तुम्ही निवडून आलात तर नक्कीच ह्याला अजून भर द्यायचं. आणि हे मी ॲज अन यूथ तुम्हाला खरंच गॅरंटी देतो की हा जो विजन तुम्ही ठेवला तर लोकांमध्ये खरंच तुमची चर्चा जास्त वाढेल आणि तुमचं ताकद अजून जास्त वाढेल. तर आपण आता यावेळी तुमच्या वॉर्डमध्ये जास्त करून स्लम एरिया खूप जास्त आहे, इथे रिडेव्हलपमेंटचा हा प्रश्न खूप जास्त उठवला जातो. तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ऍक्च्युली कसं आहे, हा जरी स्लम विभाग असला तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी एअरपोर्ट आहे आणि एअरपोर्टला जी जाणारी विमानं आहेत त्याचा रूट हा आहे. त्यामुळे जो त्याला एव्हिकेशनचा जो ज्या वेगवेगळ्या परमिशन्स लागतात, कारण त्याची हाईट जास्त आहे, त्यामुळे तो त्या ठिकाणी वर्केबल होत नाहीये. परंतु इथून मागचे जे लोकप्रतिनिधी होते, नगरसेवक होते, ते ह्या 17 प्रॉपर्टी आपण पाहिली असेल रामनगरची, त्या ठिकाणी ते स्वतः याच्यामध्ये संचालक म्हणून होते. लोकांना त्या ठिकाणी हजारो लोकांना त्यांनी बेघर केलंय. आज 15-15, 20-20 वर्ष लोक त्या ट्रान्झिट कॅम्प मध्ये सडतायत. अक्षरशः ते ट्रान्झिट कॅम्प पडायची वेळ आलेली आहे आणि त्यावेळेला यांनी यांच्या ठराविक जे काही यांना पैसे मिळणार होते त्या पैसे मिळण्यासाठी यांनी त्या मराठी माणसांना, त्या गरीब कुटुंबांना त्यांचे ॲग्रीमेंट बनवून घेतले, त्यांच्याकडनं ते त्या पद्धतीचे MOU बनवून घेतले, त्यांचे हे घेतले आणि ते तुम्ही याच्यात तुम्हाला माहिती नव्हतं का? तुम्ही जर त्या ठिकाणी संचालक आहात, तुम्ही त्या 17 प्रॉपर्टीमध्ये जर तुम्ही स्वतः संचालक होतात, तुम्ही राजकारणात आहात, परंतु तुमचं घर भरण्यासाठी जर तुम्ही एवढ्या हजारो लोकांचा त्या ठिकाणी जर बळी घेणार असाल भविष्यामध्ये, आज काय एक मराठी माणूस त्या ठिकाणी ह्या मुंबईमध्ये 10x10च्या खोलीमध्ये राहतो आणि त्याची मुलं आज 15 वर्ष झाली आहेत, जी लहान लहान मुलं होती ते लग्नाला आली आहेत, आज त्यांची ती लग्नाला आली आहेत. अरे त्यांना उद्याचं भविष्य आहे, त्यांना माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे, तिथं कोणी मुली द्यायला तयार नाहीयेत. अशा अवस्थेमध्ये कुठे दुसरीकडे घर घ्यायचंय, 40 लाखाचं 50 लाखाचं घेऊ शकत नाहीये. आज अशा पद्धतीने तुम्ही तुमचं घर भरण्यासाठी तुम्ही लोकांना रस्त्यावरती आणू नका आणि त्या पैशामध्ये तुम्ही स्वतःही सुखी राहणार नाही आणि परिवारही सुखी राहणार नाही. त्यामुळे आयुष्य जगायला किती पैसे लागतात माणसाला? तुमच्या पुढच्या पिढ्या काय आपल्या काय अपंग पैदा होणार आहेत का? अरे ते कमवतील ना. तुम्ही जर लोकांसाठी चांगलं करत असाल नक्की कमवतील. आज काय अवस्था आहे त्या लोकांची? तुम्ही एकदा ट्रान्झिट कॅम्प मध्ये जर गेलात आणि त्यांची अवस्था विचारली ना, अक्षरशः लोक शिव्या घालतात. 2-4 वर्षामध्ये त्याचा निकाल नाही लागला तर ते पूर्ण ट्रान्झिट कॅम्प खाली पडेल, अशी अवस्था आहे. त्यामुळे रिडेव्हलप हा विषय सरकार लेवलला त्या ठिकाणी उचलत असताना त्याला पर्यायी काहीतरी आपल्याला तसे कायदे बनवावे लागतील ह्या ठराविक भागासाठी. त्यासाठी विधानसभेमध्ये आमदार देखील आवाज उचलतायत आणि हे जे बंद पडलेले प्रोजेक्ट आहेत याची देखील आमदारांनी त्या ठिकाणी CEO कडे ती बैठका त्या ठिकाणी घेतल्यात. याला वेगळा पर्यायी मार्ग त्या ठिकाणी निवडावा लागेल, कारण ह्या लोकांचं काम झालं. मागच्या 2017ला देखील स्वतः तो 17 बिल्डर त्या ठिकाणी आला ह्या मागच्या नगरसेवकांसाठी आला. त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला आपण जर ह्या ठिकाणी यांना मतदान केलं तर आपल्याला पुढचे परमिशन काढता येतील आणि लगेच तुम्ही 5 वर्षाच्या आतमध्ये घरामध्ये जाल. आज 8 वर्ष झाली तरी लोक तशीच पडलेली आहेत, तिथे कितपत पडली आहेत आणि त्या ठिकाणी नंतर एक वीट सुद्धा लागलेली नाही. त्या प्रोजेक्ट वरती 50-60 करोड रुपये असे करोडो रुपयांची कर्ज काढले गेले. प्रोजेक्ट तसाच पडलाय. आज सर्व गरीब लोक त्या ट्रान्झिट कॅम्प मध्ये सडत आहेत. हे खरंच खूप जास्त चुकीची गोष्ट आहे आणि खूप दुःखद गोष्ट आहे की लोकांना आपण जेव्हा म्हणतो की मुंबईमध्ये त्यांना
10 ते 15 वर्ष आधीची गोष्ट सुरू झालेली आहे ती अजून पूर्ण होत नाहीत. लहान मुलाची मोठी झाली ती मुलं, हे खूप चुकीची गोष्ट आहे. आणि ह्याच्यावर खरंच तुम्ही आल्यानंतर ह्याच्यावर एक प्रॉपर तोडगा, एक फायनल तोडगा काढला पाहिजे आणि ह्याचं लोकांना जे घरं पाहिजे, कारण हेच सगळे कारण आहेत त्यामुळे मराठी माणसं इकडची मुंबई सोडून बाहेर जातात. हे सगळ्यात मोठं रिझन्स आहे. तर आपण येऊया एक खूप मुंबईकरांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा रस्ता. चालवताना असं वाटतं आज जे नवीन वाहनं घेत आहेत, बाईक घेत आहेत, स्कूटर घेत आहेत, त्यांना असं कधी हे जाणवतं आहे की आपण जेव्हा रस्त्यावर गाडी चालवतो 2 महिन्यात ती गाडी बंद पडणार. असे रस्ते वर खाली आहेत, असे खड्डे भरलेले आहेत. आणि हा तर म्हणजे कॉमेडीचा विषय झालेला आहे जगासाठी की मुंबईचे रस्ते म्हणजे खड्डे कधी बुजणारच नाहीत. तर हे का झालंय आणि कशामुळे ह्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये? ऍक्च्युली जर आपण पाहिलं तर मुंबई ह्या शहराची कॅपॅसिटी संपलेली आहे. मुंबई ह्या शहरावरती लोक बसण्याची कॅपॅसिटी संपलेली आहे. ओके. आता ते त्याच्या वरती चाललंय. एक घर असतं, आता हे 10x10 रूम आहे. या 10x10च्या रूम मध्ये 10 लोक राहू शकतात. याच्यात ऑलरेडी 20 लोक बसलेली आहेत. त्याची कॅपॅसिटी संपलेली आहे त्या शहराची. परंतु याला जर मुंबई महानगरपालिकेमध्ये हे लोक एवढ्या वर्ष होते, आज तुम्ही पहा जिकडे जाल तिकडे बकाल अवस्थेत ती बंद पडलेली वाहनं त्या रस्त्याच्या बाजूला उभी आहेत, ती धूळ खात पडलेली आहेत. परंतु याला मुंबई महानगरपालिकेने त्या ठिकाणी मोठी मोठी वाहनतळं निर्माण करण्याची गरज आहे. आज त्या ठिकाणी ही पॉलिसी कधी आणली यांनी? आता ही पॉलिसी आणली आहे की त्या बिल्डिंग मध्ये ज्या वेळेला तुम्ही घर घेता त्यावेळेला पार्किंग कंपल्सरी आहे. परंतु आजही तो माणूस रोडवरतीच पार्किंग करतोय, त्याला पार्किंग विकत घेण्याची परिस्थिती नाहीये. परंतु आज वाधवा सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी वाहनतळ महानगरपालिकेने उभं केलेलं आहे. बरोबर आहे. अशी वाहनतळ जर टप्प्याटप्प्यावरती निर्माण झाली तर ही रस्त्यावरती लागणारी जी वाहनं आहेत ती पहिली त्या ठिकाणी त्या वाहनतळांमध्ये जातील. आणि नगरसेवक झाल्यानंतर तुम्हाला पहिलं सांगतो, त्या ठिकाणी सभागृहात बोलत असताना या मुंबई शहरामध्ये जे जे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी चव्हाट्यावर आणायला, मग त्या वाटेल ते करण्यासाठी अधिकाऱ्याला धारेवरती धरणं असेल, आंदोलन करणं असेल, काही असेल, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी एकदा का लोकप्रतिनिधी म्हणून जर त्या महानगरपालिकेमध्ये गेलो तर घाटकोपरच सोडा, मुंबईमध्ये जे जे प्रश्न आहेत ते देखील आम्ही त्याच ताकदीने आणि त्याच याने उभे करणार आहोत. आणि जर तुम्ही माझ्या प्रभागाचा विचार केला तर त्या ठिकाणी माझ्या डोक्यामध्ये ऑलरेडी ब्ल्यूप्रिंट रेडी आहे. त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या मी त्या ठिकाणी प्रत्यक्षात उतरवणारच आहे. माझ्या विभागातल्या लोकांच्या गाड्या देखील रस्त्यावरती लागणार नाहीत, त्यांना पर्यायी व्यवस्था देखील मी त्या ठिकाणी करून देणार. असा माझा ऑलरेडी माझ्या डोक्यात ती ब्ल्यूप्रिंट रेडी आहे आणि त्याच्या जागाही माझ्या डोक्यात आहेत सर्व. आणि त्या पद्धतीनेच मी काम करणार. जर लोकांनी गेली 20 वर्ष अतिशय प्रचंड प्रतिसाद मला त्या ठिकाणी दिला, प्रेम चांगलं केलेलं लोकांनी. परंतु राजकारणामध्ये काही राजकीय गणित असतात, जाती समीकरण असतं, त्याच्यामध्ये लोक निवडून येत जात असतात. जरुरी नाहीये की जो निवडून येतो तो खूप मोठा नेता असतो. जो नाही निवडून येत तो देखील त्याच लेवलला काम करत असतो, तो देखील त्याच क्वालिटीचा असतो. परंतु जाती समीकरणामध्ये पक्षाच्या विचारांची काही लोक असतात, जाती समीकरण असतात, त्या जाती समीकरणामध्ये त्या जागा खालीवर होत असतात. आता तुम्ही लोकसभेला जर पाहिलं तर सर्व याच्यामध्ये यांच्या ज्या 35-36 जागा निवडून आल्या महाविकास आघाडीच्या, त्या मला वाटतं 2 लाखांमध्ये सर्व त्या जागा तेवढ्या निवडून आल्या. आणि भाजपा आणि शिवसेनेच्या जागा तेवढ्या कमी पडल्या, त्या फक्त 1-2 टक्क्यावरती ह्या सगळ्या ह्या राजकारणाचे गणित असतात. परंतु आजपर्यंत गेली 20 वर्ष लोकांसाठी झटतोय, लोकही त्याच सत्तेने आपल्याला प्रतिसाद देतात. आज तुम्ही माझ्याकडे कुठलंही पद नाहीये, गेली 20 वर्ष मी घरातले करोडो रुपये टाकून त्या ठिकाणी काम करतोय. माझ्या परिवाराला, माझ्या मुलांना देखील मला वेळ द्यायला वेळ नाही मिळाला एवढ्या वर्ष. परंतु एक समाधान आहे की एकदा जर तुम्ही बाहेर पडलात आणि तुम्ही परत रात्री घरी येता त्यावेळेला 10 लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याची देवाने त्या ठिकाणी हे दिली की आपण गेल्यानंतर एखादा माणूस आपल्याकडे आशेने येतो, त्यावेळेला जर त्याचं काम आपल्या हातातून झालं, एक फोन केल्यानंतर त्याचं काम झालं, तर तेवढा मोठा आनंद दुसरा कुठला नसतो. म्हणजे दिवसभर तुम्ही बाहेर गेलात आणि लाख रुपये कमवून घरात आणले, त्यापेक्षा जर 10 लोकांची कामं झाली, तो जो तुमचा जो आनंद असतो किंवा तुम्हाला हे असतं ते तुम्हाला पिंड असावं लागतं आणि तुमच्यात ते इनबिल्ट असावं लागतं की मला आनंद कशात मिळतोय.
बरोबर. आता मला जर आनंद जर एखाद्याचं काम केल्यानंतर मिळतोय, पैसे कमवल्यानंतर मिळत नाही, तर मला जो आनंद मिळतोय त्याच्यात मी सुखी असलं पाहिजे किंवा ते आपण आपलं हे समजलं पाहिजे. ओके सर, जेव्हा तुम्ही ब्लूप्रिंट म्हणताय तर तुमच्याच वॉर्डमध्ये खंडोबा मंदिर हे सगळ्यात प्रॉमिनंट जागा आहे आणि मी आज लहानपणापासून माझ्या शाळेपासून बघतोय की आम्ही तिथे वर जायचो. आजपर्यंत तिथे असा काहीही बदलाव झालेला नाही आहे, स्वच्छता नाही आहे. मला असं वाटतं या वॉर्डमध्ये आपण पुरा मुंबई नाही तर पूर्ण देशभरात पंतप्रधान, मुख्यमंत्री सगळे येऊन त्यांना आपण तिथपर्यंत पोहोचवू शकतो असं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. क्लीनलीनेस खंडोबाच्या परिसरात कसं आपण बांधणार, की खंडोबा टेम्पलसाठी तुमचं विजन काय? कारण खूप मोठी जागा आहे ती आणि खूप प्रॉमिनंट जागा आहे ती. ऍक्च्युली तुम्ही जर पाहिलं तर मागच्या लोकप्रतिनिधींनी त्याच्यावरती काही फंड आणला, परंतु थातूर मातूर काम करायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळा तो टक्केवारी खायची हा सगळा प्रकार आहे. आता जर आपण पाहिलं तर तुमचं अतिशय तुमचं निरीक्षण छान आहे की ह्या फक्त वॉर्डमध्येच नाही तर संपूर्ण घाटकोपरसाठी खंडोबा मंदिर हे एक हे आहे. आणि आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी बऱ्यापैकी हे घाटकोपरचं नाव हे पश्चिम महाराष्ट्राचा तुमचा पुण्याकडचा जो पट्टा आहे आणि त्यांचंच बहुतेक 90% लोकांचं कुलदैवत खंडोबा आहे. कुलदैवत खंडोबा आहे, त्यामुळे जाणारा पर्यटक जरी आपण पाहिलं तर रविवारी त्या ठिकाणी बऱ्यापैकी जातो. परंतु तसं जर त्या ठिकाणी प्रति जेजुरी जर झालं, आता देखील आमदार साहेबांनी तो विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केलाय. इथून मागच्या काळामध्ये हे जे प्रश्न सर्व आहेत, हे जे घाटकोपरला भेडसावणारे प्रश्न आहेत, हे सगळे मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणारे प्रश्न आहेत. हे सर्व मुंबई महानगरपालिकेच्या निगडीत येणारे प्रश्न आहेत. परंतु ह्या ठिकाणी नगरसेवकांनी त्या पद्धतीने ते हे करायला पाहिजे होतं. ते त्या ठिकाणी दुर्दैवाने झालेलं नाहीये. परंतु मी तुम्हाला एक सांगतो, आमदार साहेबांनी देखील त्याच्यावरती आता प्रति जेजुरी म्हणून त्याला एक दर्जा त्या ठिकाणी मिळालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये ते प्रति जेजुरी म्हणून त्या ठिकाणी उभं राहील. परंतु जर खंडोबाच्या कृपेने मी त्या ठिकाणी महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून गेलो तर त्या ठिकाणी आपण तुम्ही पुढच्या वेळेला ज्या वेळेला मला हा प्रश्न विचाराल त्यावेळेला आज ज्या पद्धतीने त्या ठिकाणी जर 100 लोक जात असतील तर संपूर्ण मुंबई मधली लोक खंडोबाचं दर्शन घ्यायला त्या खंडोबा टेकडीवरती येतील. असा कायापलट करून तुम्हाला त्या ठिकाणी मी दाखवेल. सर नक्कीच तुम्ही ते करून दाखवलं तर तुमचं पॉलिटिकल जर्नी मी खंडोबाच्या कृपेने बोलतो खूप वर जाईल. कारण ते खरंच घाटकोपरचं एवढं मोठं आकर्षण आहे. लहानपणापासून आम्ही जातो, पण लहानपणापासून पण जायचे रस्ते नाही, कसं चढून पोचायचं तिथे, हे असंच आमचं चाललेलं लहानपणापासून. आमची इच्छा आहे मनापासून की खंडोबा मंदिर हे खूप चांगलं प्रॉमिनंट टुरिस्ट स्पॉट व्हावं. आणि हे पण कुठेतरी इन्फॉर्मेशन आहे की टुरिस्ट डिपार्टमेंटने काहीतरी 3 कोटी रुपये खंडोबाला दिलेले, तर हे पैसे कुठे गेले आणि ह्याच्याबद्दलचं तुम्हाला काय माहिती आहे? मी तुम्हाला तेच सांगतोय की बरेचसे नगरसेवक किंवा ह्या प्रभागाचे नगरसेवक हे फक्त टक्केवारी आणि याच्यामध्येच गेलेले आहेत. थातूर मातूर काहीतरी काम करायचं, दाखवायचं आणि याच्यामध्ये हे करायचं. तुम्हाला माहिती असेल तर वरती खंडोबाच्या इथे लाजिरवाणी गोष्ट आहे की आज देखील स्त्रिया मुंबई सारख्या जागतिक शहरामध्ये स्त्रिया डोंगरावरती टॉयलेटला जात आहेत, उघड्यावरती शौचालय करायला. आणि त्याच्यावरती पराक्रम म्हणून आपले जे पहिले नगरसेवक होते त्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी टॉयलेट बांधण्यासाठी निधी आणला, त्या वरती जात आहेत म्हणून त्या ठिकाणी ते 35-36 लाख रुपये टॉयलेट न तिथे बांधता ते घशात घालण्याचं काम केलं. पण ते घशात घालण्याचं काम केलं त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले गणेश चुक्कल असतील, बाकीच्या लोकांनी देखील तो प्रश्न त्या ठिकाणी बाहेर काढला. आणि लास्ट मोमेंटला ते पुन्हा ते अधिकारी आले, त्यांनी पाय पकडले आणि मग तो त्या ठिकाणी हे झाला, टॉयलेट झालं. याच्यामध्ये फक्त राजकारणामध्ये असताना म्हणजे आम्हाला जी शिकवण मिळाली आहे की कधी कमरेच्या खाली वार करायचा नसतो. तर याच्यात त्यांच्या घरातले, त्यांची स्वतःची संस्था, त्यांच्या घरातले काही लोक त्याच्यावरती असल्यामुळे आपण त्याच्यात जास्त हे नाही घेतला. परंतु तुम्ही कुठल्या लेवलला जाताय, आज ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोकांची अवस्था काय आहे, नंतर टॉयलेट तुम्हाला पुरत नाहीये, ठीक आहे ना, अशा ठिकाणचे तुम्ही हे करा. अरे परंतु ज्या ठिकाणी आपल्या आया बहिणी रस्ते याच्यावरती जात आहेत डोंगरात टॉयलेटला, त्या ठिकाणचं टॉयलेट तुम्हाला पुरत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर नगरसेवक हे कुठल्या लेवलला पोहोचले की बाबा तुम्हाला साधे टॉयलेट सुद्धा पुरत नाहीत. अरे बाबा पैसे खा, पण कशात खावं हे तर कळालं पाहिजे. अशी अवस्था ह्या ठिकाणी
ह्याच नाही, परंतु मुंबई महानगरपालिकेत आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी पाहायला मिळते. माझं स्वतःची काम करण्याची एक पद्धत आहे. मी कधी दुसऱ्यावरती बोट ठेवून काम करत नाही. माझी स्वतःची पद्धत आहे. मला माहिती आहे मी दुसऱ्याची लाईन पुसून मी कधी माझी लाईन मोठी करू शकत नाही. त्यामुळे मला स्वतःचे काम करण्याची माझी एक पद्धत आहे. मी माझी लाईन मोठी करण्याचा प्रयत्न करतो. मी माझं काम वाढवण्याचा प्रयत्न करतो. मी दुसऱ्याची लाईन पुसण्याच किंवा त्याच्यावरती टीका टिप्पणी करून त्याचा वेळ हे घालवण्यात मला इंटरेस्ट नाहीये. म्हणजे माझी काम करण्याची पहिल्यापासूनची पद्धत आहे. मी कधी आजपर्यंत टक्केवारीसाठी असेल किंवा एक 2 पैसे मिळावे म्हणून कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला, एकाही कॉन्ट्रॅक्टरने सांगावं आजपर्यंत, एकाही कॉन्ट्रॅक्टरनी की गणेश भगत ते काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये आलाय, बिलकुल नाही. फक्त माझं त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगणं एवढंच असतं की बाबा तुझी काय त्या नगरसेवकाला टक्केवारी द्यायची ते दे, फक्त काम क्वालिटीचं कर. त्या ठिकाणी काम थोडं कर पण क्वालिटीचं कर. आज आपण तेच रस्ते, तेच त्याच्यावर खड्डे, त्याच्यातच तो पैसे टाकतोय, तेच पैसे परत हे करतोय. हे फक्त चाललंय टेंडरसाठी आणि याच्यासाठी. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी तुमची लोक आज जाणारी आहेत, ती लोकच चांगली गेली पाहिजे. तरच ह्या विभागाचा आणि याचा कायापालट त्या ठिकाणी होईल. आणि मला वाटतं की लोक देखील आता यंग पिढी आहे, जसं आपण पाहिलं तर यंग पिढी त्या ठिकाणी बऱ्यापैकी सुज्ञ झालेली आहे आणि ती त्या पद्धतीनेच मतदान करेल. अतिशय चांगल्या लेवलला लोक सपोर्ट करतायत आणि येणाऱ्या काळात आपण ते पाहाल. सर, जेव्हा तुम्ही सांगितलं नगरसेवक म्हणजे नगर म्हणजे नळ, कचरा आणि रस्ते, तर आपण नळ आणि रस्त्याचा तर विषय झाला आपला. कचरा, क्लीनलीनेस, या विषयावर तुम्ही तुमचं विजन काय आहे? कसं तुम्ही स्वच्छता तुमच्या वॉर्डमध्ये या मुंबईमध्ये आपण कसं स्वच्छता प्रॉपरली ठेवणार, लोकांमध्ये कसं ते डिसिप्लिन आणणार, ह्याच्याबद्दल तुमचा काय विषय? आज जर आपण पाहिलं ना तर ह्या मुंबईमध्ये दत्तक वस्तीसारखी एक योजना आहे, बरोबर आहे. दत्तक वस्तीचं काम काय आहे की प्रत्येक सकाळी जायचं, प्रत्येक घरातल्या झोपडपट्टीमध्ये असेल, चाळीमध्ये असेल, प्रत्येक घरी जायचं आणि त्यांचा कचरा उचलून घ्यायचा. त्या ठिकाणी सार्वजनिक टॉयलेट आहेत, ते दिवसातून 2 वेळा 3 वेळा धुवायचे. असा हा मुंबई महानगरपालिकेचा त्या ठिकाणी हे आहे. तुम्ही जर पाहिलं मुंबई महानगरपालिकेचं जे हे 48,000 करोडचं वर्षाचं बजेट आहे, त्याच्यापैकी 30% खर्च हा फक्त कचऱ्यावरती होतोय मुंबई महानगरपालिकेच्या. हा घनकचरा उचलण्यावरती आणि याची विल्हेवाट लावण्यावरती पैसे खर्च होत आहेत. परंतु हे पैसे जात आहेत कुणाकडं? हे पैसे जात आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या घशामध्ये, हे पैसे जात आहेत तो जो ऑफिसर आहे त्याच्याकडे, आणि हे पैसे जात आहेत त्या नगरसेवकाकडे. आज जर तुम्हाला जर एखाद्याला दत्तक वस्ती लागली आहे, त्याला ह्या विभागासाठी ही 1000 घरं स्वच्छ करण्यासाठी, त्यांचा कचरा उचलण्यासाठी जर 10 माणसं नेमून दिलेली आहेत, तर त्याची माणसं काम करतात 2च. परंतु महानगरपालिकेतून 10 लोकांचा पगार उचलला जातो आणि 8 लोक हे कशावरती जातात? 2 लोकांचा पगार हा त्या अधिकाऱ्याला जातो, संबंधित जीओ कोण असेल त्याला. 3 लोकांचा पगार त्या नगरसेवकांकडे जातो, याच्यावरती यांचे कार्यकर्ते पोट भरतात. अरे तुम्हाला नेमलंय कशाला? लोकांनी तुम्हाला मतं दिली आहेत कशाला? लोकांचं जीवन सुधारवण्यासाठी तुम्हाला जर त्या विभागाचं हे पाठवलंय, तर थू आहे तुमच्या जिंदगीवरती असे पैसे खाण्यात. काय अवस्था आहे आज तुम्ही पाहिलं तर एवढी गटारं भरली आहेत की त्याला काही सोय राहिलेली नाहीये. त्याच्यावरती मी थोड्याच दिवसात मी ऑलरेडी वॉर्ड ऑफिसरांशी बोललोय. त्यांचे जे जिओ आहेत त्यांच्याशी माझी वारंवार त्या ठिकाणी चर्चा होत असते. मी तर वेगळ्या लेवलला जाऊन बोलतो, मी फार रस्त्यावरती देखील हे करण्याची माझी हे असते. परंतु आपण ज्या वेळेला कॉल करू त्यावेळेला लोकांचे कॉल येतात, त्यावेळेला आपण त्या ठिकाणचा प्रश्न सॉल्व्ह करतो. मी तर काही ठिकाणी माझी स्वतःची माणसं पाठवतो, बाबा हे पैसे घे आणि ते करून घे. परंतु तुम्हाला सांगतो, मी ज्या वेळेला नगरसेवक होईल, ही दत्तक वस्तीचा एकही माणूस त्या ठिकाणी असे पैसे घेऊन एका ऑफिसरला सुद्धा एका पैशाला हात लावू देणार नाही. आणि जे दत्तक वस्तीची लोक काम करतायत,
प्रत्येक घराघरातला कचरा त्या ठिकाणी उचलला जाईल आणि प्रत्येक सार्वजनिक टॉयलेट हे दिवसातलं 2 वेळा साफ केलं जाईल. आज तुम्ही वॉर्डात कुठेही जा डोंगरावरती, एक महिना झाला सार्वजनिक टॉयलेट साफ करायला आलेली नाहीयेत. अरे तिथे लहान लहान मुलं राहतात, आपल्या आया बहिणी तिथे राहतात, त्याच्यातच मच्छर होत आहेत, त्यातूनच डेंग्यू मलेरिया ह्यासारखे आजार पसरले जात आहेत. परंतु काही नाहीये, ही सिस्टम महानगरपालिकेने लावलेली आहे. याच्यामध्ये महानगरपालिका तेवढा निधी त्या विभागाला देते, तो निधी खाली जातोय, परंतु हा निधी ठराविक लोकांच्या खिशामध्ये त्या ठिकाणी जातो. आणि ही जी 50,000 लोक त्या वॉर्डामध्ये राहतात, यांच्या तोंडाला त्या ठिकाणी पानं पुसल्याचं काम हे ठराविक 3-4 लोक करतात. त्याच्यात नगरसेवक असेल, तर जिओ असेल आणि तो जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्या याचा. परंतु मुंबई महानगरपालिकेत तशी व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेला तुम्ही प्रॉपर जर कामाला लावलं तर मला वाटतं तुम्हाला जो हा कचरा दिसतोय, की ही जे घाणीचं साम्राज्य दिसतंय, माझ्या हातात ज्या वेळेला नगरसेवक पद येईल त्यावेळेला तुम्हाला 2 महिन्यात 3 महिन्यात तो वॉर्ड कसा असेल, त्याची सफाई कशी असेल, हे मी त्या ठिकाणी तुम्हाला आणि लोकांना देखील ते लक्षात येईल काय फरक आणि काय बदल झालाय. ॲज अ लीडर तुमच्याकडे तुमचं तिन्ही गोष्टी जे नगरसेवकाच्या हाताखाली येतात त्याचं चांगलं विजन आहे. व्हेरी गुड. आता सर, हे महायुतीचं सरकार बसलं आणि एवढं भक्कम बसलेलं आहे, आणि आपले देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री पण झाले, तर ह्याच्याबद्दलचा किती तुम्हाला आनंद आहे? आणि कारण आता तुमचेच नेते बसले तर तुमची कामं पण खूप फटाफट होतील, तर ह्या गोष्टीबद्दल तर तुमचं काय विषय? नक्कीच 100% त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल आणि युतीच्या सर्वच कार्यकर्त्यांना आनंद होणं हे स्वाभाविक आहे. कारण आम्ही देखील जीवाचं रान करून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. लोकसभेला आम्हाला त्या ठिकाणी फटका बसला, जाती समीकरणाचा त्या ठिकाणी फटका बसला, परंतु आता विधानसभेला आम्ही त्याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि ह्या तिन्ही नेत्यांनी लाडकी बहीण सारखी योजना असेल आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वीज माफ असेल, ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला 3,000 रुपये असेल, अशा विविध चांगल्या म्हणजे लोकांच्या हिताच्या योजना त्या ठिकाणी आणल्या. आणि आपण त्याचा रिझल्ट आपण पाहिला. त्या ठिकाणी एक प्रचंड बहुमत, आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढं बहुमत कोणाला मिळालं नव्हतं. एवढं बहुमत त्या ठिकाणी आज महायुतीला मिळालेलं आहे. विरोधी पक्ष बसवण्यासाठी देखील जी संख्या लागते ती देखील विरोधकांकडे त्या ठिकाणी राहिलेली नाहीये. देवेंद्रजींचं विजन आहे ते अतिशय क्लिअर आहे, त्याच्यात ब्लर असण्याचं काही कारण नाही. आणि त्यांच्या बरोबर देखील 2 नेते अजित पवारजी असतील आणि एकनाथ शिंदेजी असतील, हे लोकांमधले नेते आहेत, लोकांची कामं करणारे नेते. ते ग्रास रूट वरनं आलेले आहेत, ते काही सोन्याचा चमचा हातात किंवा तोंडात घेऊन आलेले नाहीयेत. त्यांनी लोकांमध्ये वावरलेत, लोकांची कामं केलेली आहेत. त्यामुळे लोकांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न हे त्यांना माहिती आहेत आणि ते त्याच पद्धतीने त्याच पोटतिडकीने काम करतील. आणि मला वाटतं भविष्यामध्ये देखील महायुतीलाच त्या ठिकाणी भरभरून लोक साथ देतील. पण असं कुठेतरी म्हटलं जातं की एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री होते आणि आता ते उपमुख्यमंत्री, त्यांना पद दिलं गेलं आहे, तर त्यामुळे शिवसेना, एकनाथ शिंदेचं जे गट आहे आणि BJP ह्याच्यामध्ये कुठे काय मारामारी सुरू आहे की काय प्रॉब्लेम्स क्रिएट करताय होतं? मला असं वाटत नाही. त्याचं कारण आहे, कारण ही शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, ही बाळासाहेब ठाकरे असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, यांच्यापासून ही नॅचरल झालेली युती आहे. आणि ही विचारांची युती आहे. ही काही तुम्ही फक्त राजकीय गोष्टींसाठी केलेली युती नाहीये, ही हिंदुत्वासाठी केलेली युती आहे. आणि त्यामुळे मला नाही वाटत की असं काही हे असेल. कारण ज्या वेळेला एकनाथ शिंदेजी 40-41 आमदार, 50 आमदार घेऊन ज्या वेळेला उठाव केला त्यांनी, मला वाटतं इतिहासातला सर्वात मोठा उठाव असेल तो. परंतु ज्या वेळेला त्यांनी तो उठाव केला, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीकडे 105 आमदार होते. तसे तर देवेंद्रजी किंवा भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता, परंतु त्या ठिकाणी मोठे मनाने एकनाथ शिंदेजींना त्या ठिकाणी मुख्यमंत्री करण्यात आलं. आणि आज देखील त्या तिन्ही नेत्यांची अशी बॉन्डिंग आहे की कोण त्या पदावरती आहे याच्यासाठी ते लोक काम करत नाहीयेत, ते लोक जनतेसाठी काम करत आहेत. आणि हे बघा, ज्या माणसाला आहे ना, आता समजा मी इथे अध्यक्ष आहे, घाटकोपरमध्ये अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीचा, उद्या माझ्याकडे जर ते नसेल आणि दुसरं पद असेल, ज्या माणसाला काम करायचं आहे ना, त्याला पद किती मोठं आहे याच्यापेक्षा त्याला काम करण्याची आतून किती हे आहे,
त्यामुळे एकनाथ शिंदेजी असतील, अजित पवार असतील किंवा देवेंद्रजी असतील, हे मला वाटतं पदासाठी नाही तर ते जनतेसाठी काम करतायत. आणि हे लोकांकडनं, हे विरोधकांकडनं फक्त पसरवलं जात आहे. हे विरोधकांकडनं पसरवलं जात आहे. नरेटिव्ह. हा, हे बघा, राजकारणात काम करत असताना मी जर नगरसेवक झालो तर मला पुढे जायचे का, हे प्रत्येकाच्या मनात असते. जो आमदार असतो त्याला वाटतं मला मंत्री व्हायचंय, जो राज्यमंत्री असेल त्याला वाटतं मला कॅबिनेट मंत्री व्हायचंय, जो कॅबिनेट मंत्री असेल त्याला वाटतं मला मुख्यमंत्री व्हायचंय, जो मुख्यमंत्री असेल त्याला वाटतं मला केंद्रात मंत्री व्हावं, जो केंद्रात मंत्री आहे त्याला वाटतं मला पंतप्रधान व्हावं. म्हणजे राजकारणात हे असणं काही चुकीचं नाहीये आणि ते असलंच पाहिजे, त्याशिवाय त्याचं हे पण होऊ शकत नाही. पण ते असताना प्रत्येक नेत्यांनी आपली जबाबदारी काय हे आपण समजलं पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टी हा एक वेगळा पक्ष आहे. म्हणजे इतर पक्षांसारखी ती काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये. प्रायव्हेट लिमिटेड ह्यासाठी म्हणतोय की कारण बाकीचे पक्षांचे जर आपण पाहिले तर प्रत्येकाला एक मालक आहे. इकडे तुम्ही शिवसेना बघितली, मनसे बघितलं, राष्ट्रवादी बघितलं, यांना प्रत्येकाला एक मालक आहे. परंतु भारतीय जनता पार्टी ह्या लोकशाहीमध्ये सर्वात मोठा पक्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष हा काही आता समजा मोदीजी आहेत तर त्यांचा वारसदार येणार नाहीये, अमित शहा आहेत तर त्यांचा वारसदार येणार नाहीये, किंवा जे.पी. नड्डा अध्यक्ष आहेत तर त्यांचा वारसदार येणार नाहीयेत. इथे मुळात म्हणजे ही पार्टी ऑफ डिफरन्स, म्हणजे ही पार्टी एवढ्या वेगळ्या लेवलला आहे की जे नेते 40-40, 50-50 वर्ष राज्य करतायत, निवडून येत आहेत, त्यांना देखील बाजूला करून नवीन चेहऱ्यांना संधी देणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. आज नॉर्मल चहावाला देखील देशाचा पंतप्रधान बनतोय. म्हणजे ह्या ठिकाणी नॉर्मल माणसाला देखील ते त्या माणसामधली क्वालिटी पाहतात. आणि भारतीय जनता पार्टी रात्रीत एखादा माणूस येतो आणि रात्रीच सांगतो की तुला मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची, तुला मंत्री पदाची शपथ घ्यायची आहे. त्यांना माहिती देखील नसतं. परंतु भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे की ग्राउंड लेवलला, ग्रास रूटला जो कार्यकर्ता काम करतोय त्याच्यावरती बारकाईने लक्ष आहे. इतर पार्ट्या कुठल्या असतील पण तुम्ही पाहिलं 2.5 वर्ष सत्ता नव्हती, परंतु भारतीय जनता पार्टीचा एक तरी आमदार हल्ला का? आज देखील 133 आमदार आहेत, मंत्रीपद 20च आमदारांना मिळणार आहेत. त्याच्याही ते जे 20 लोक मिळणार आहेत त्याच्यापेक्षा चांगल्या कॅपॅसिटीची लोक देखील आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये. त्यांना मंत्रीपद 8-8, 9-9 वेळा झाल्यात तरी त्यांना मंत्रीपद नाही आहेत. पण ते हलत नाहीयेत, ते विचारांशी जोडलेली लोक आहेत. म्हणजे जे लोकतंत्र आपण म्हणतो आणि त्याच्यावर आज आपल्या लोकसभेमध्ये पण डिबेट सुरू आहे की 75th कॉन्स्टिट्यूशनचं डिबेट सुरू आहे. कारण मोदी साहेबांनी पण बोललं की कसं लोकतंत्र आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये बघितलं जातं, कारण तोच एक नेता, त्याचाच मुलगा असं नाही तर वेगळ्या वेगळ्या लोकांना, काम करणाऱ्या लोकांना संधी मिळते. नक्कीच खूप एक चांगलं विजन आहे. आणि सर आता खूप आपण राजकारणाबद्दल बोललो, तुम्ही तुमचा विजन ठेवलात, तर एक थोडं पर्सनल लाईफवर येऊया सर. समजा तुम्ही राजकारणात नसता तर तुम्ही आज काय करत असता, तुम्हाला काय वाटतं? मी जर राजकारणात नसतो तर मी खूप मोठा उद्योजक असतो. अच्छा. कारण ज्या वेळेला मी मुंबईमध्ये आलो, मी 2000 साली मुंबईला आलोय, 24 वर्ष मला मुंबईत झाले. पण राजकारणामध्ये मला 20 वर्ष झाली आहे. राजकारणामध्ये मला त्या ठिकाणी 20 वर्ष झाली. कारण ज्या वेळेला मी मुंबईला आलो, मी 10वी शाळा झाली माझी. त्याच्यानंतर मी आता ग्रॅज्युएशन यशवंतराव चव्हाण मधनं, पॉलिटिकल सायन्स मधनं ग्रॅज्युएशन ह्याच वर्षी कंप्लीट केलंय. परंतु ज्या वेळेला परिस्थिती हलाखीची होती त्यावेळेला मुंबई सारख्या शहरामध्ये आलो. गोळीबार रोडला त्या ठिकाणी 10x10च्या खोलीमध्ये आपल्या पत्र्याच्या घरामध्ये राहिलो. त्या ठिकाणी काम शोधत असताना वेगवेगळी कामं केली, प्रचंड कामं केली. म्हणजे तुमचं सेल्समॅन असेल, मेडिकलमध्ये जाणं असेल, घरी घरी ते ज्या वस्तू विकतात 20 रुपये 30 रुपयाला, त्या देखील आपण त्या पेपरमध्ये, मुंबई चौफेरमध्ये ऍड यायची, मुलं पाहिजे 30,000 रुपये महिन्याला कमवा. ते पाहून त्याच्यावर कॉल करायचो, मग तिथे जायचो, मग ते घरोघरी ते विकायला लावायचे, त्याच्यावरती 10 रुपये मिळायचे. असे प्रचंड कामं करत करत म्हणजे त्या काळामध्ये 4 ते 5 वर्ष एवढी मेहनत केली की 18 तास त्या ठिकाणी काम केलं. परंतु माझं हे असं की मुंबईमध्ये ज्या वेळेला आलो त्यावेळेला फोन देखील कानाला लावायचा मला माहिती नव्हता, डायल करता येत नव्हता, हिंदी बोलता येत नव्हतं. कारण त्या डोंगरामध्ये वाढलेलो मी. नंतर मुंबईमध्ये आल्यानंतर हिंदी बोलता येत नव्हतं, फोन कानाला लावता येत नव्हता, काय करायचं ते कळत नव्हतं. मुंबईवरनं विटीवरनं घाटकोपरला ट्रेननी यायचं हे देखील माहिती नव्हतं. मोठ्या भावाने 3 दिवस मला कसं यायचं कसं जायचं ते सांगितलं. त्याच्यानंतर फक्त एकच हे होतं की मी ज्या वेळेला पहिला पिऊन मध्ये जॉब केला,
म्हणजे चहा देणं, हे करणं, ते ऑफिस बॉय म्हणून मी पिऊनचा जॉब केला. ते माझं हे चांगलं की मी नर्विन पॉइंट सारख्या शामरॉक इंटरनॅशनल कंपनीमध्ये त्या ठिकाणी कामाला लागलो. आणि कामाला लागल्यानंतर त्या लोकांचं जीवनमान मी पाहिलं. म्हणजे बाजूलाच बॉबी देओलचं ऑफिस होतं तिथे मेकर चेंबर 5 मध्ये, स्टेटस हॉटेलच्या बाजूला. तर त्या ठिकाणी त्या लोकांचं जीवनमान पाहिलं आणि आपण कसे आहोत हे पाहिलं. मग माझ्या डोक्यामध्ये फक्त विचार तेच होते की नाही, मला देखील, आपल्याला देखील काहीतरी करायचंय. मग काहीतरी करायचंय तर मग आपल्याला मेहनत करावी लागेल. त्यामुळे मी पहिल्यापासून मी तिथं पिऊनचा जॉब करत होतो. मला त्यावेळेला लँडलाईन असायची. लँडलाईन जर एखाद्या माणसाला ऑफिसमध्ये फोन आला तर तो ट्रान्सफर करायला लागायचा. तो मी कट केला, म्हणजे मला तो ट्रान्सफर देखील करायचा यायचं नाही, मी तो कट करून टाकायचा. बॉस आतून शिवाय घालायचा. म्हणजे तुम्हाला एक जोक सांगतो, मी गावी होतो, काही प्रकार हे काही माहिती नव्हते मुंबईचे. तिथे शेठ म्हणजे रमेश कोकानी म्हणून सेठ होते, ते वाळकेश्वरला राहायचे. एकदम हे होते, इम्पोर्ट एक्सपोर्टचा त्यांचा बिझनेस होता. त्याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी, म्हणजे तिथे 8-10 पिऊन होते कामाला. मी तर एकदम ज्युनियर होतो, सिनियर पिऊन होते, परंतु ते कामाला विविध बाहेर गेल्यानंतर त्यांनी बेल मारली. मी त्यांच्या कॅबिन मध्ये गेलो. त्यांनी मला सांगितलं खाली स्टेटस हॉटेल आहे, त्या स्टेटस हॉटेल मधनं मला पावभाजी घेऊन ये. बरोबर आहे. मी खाली गेलो. पावभाजी हा प्रकार मला माहिती नव्हता. मी त्या गाडीवरती गेलो. त्या गाडीवरनं मी भजी पाव घेतले 20 रुपयाचे आणि ते त्यांच्या कॅबिन मध्ये नेऊन ठेवले. तर कॅबिन मध्ये नेऊन ठेवल्यानंतर त्यांनी एवढ्या शिव्या दिल्या. तर मॅनेजरला बोलवलं. अरे ये किसको लाया, ये गवार को कहाँ से लाया, उठा के तू, ये क्या लेके आया. तर त्यावेळेला तो बोलला, साहब गाव से आया लड़का, थोडा उसको मालूम नहीं है. पण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, 3 महिन्यामध्ये तिथले जे 9 पिऊन होते ना, ते माझ्या हाताखाली काम करत होते. 3 महिन्याच्या आत त्या सर्व ऑफिसच्या चाव्या माझ्या हातामध्ये होत्या आणि ते 3 महिन्याच्या आतमध्ये ते सगळे पिऊन माझ्या हाताखाली काम करत होते. त्यांचा सिनियर म्हणून मी त्या ठिकाणी बसलो होतो. म्हणजे ही स्वतःमध्ये मला एक काम करण्याची हे आहे, माझी स्वतःची एक काम करण्याची. मी 18 तास काम केलं त्या ठिकाणी. मुलं लहान होती, परंतु घरी यायचं कधी हे नव्हता. एकदा सकाळी बाईकवरती बसलो, 8 वाजता मी बाईक जर काढली तर विविध कामं करत 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 मी रात्री 1-2 काय कधी यायचा घरी हे नव्हता. परंतु डोक्यात एकच होतं की मला काहीतरी बनायचंय. आणि त्या काळात मध्ये देखील मी 250-300 दुकानं मुंबईमध्ये सांभाळायचो विविध याची. मग त्यावेळेला मला प्रचंड, मी त्या 4 वर्षामध्ये एवढी मेहनत केली की अतिशय चांगल्या लेवलला मी पोहोचलो. आणि मी जर तो कंटिन्यू ठेवला असता तर मी आज कितीतरी मोठा उद्योजक असतो, म्हणजे नावाजलेला उद्योजक असतो. आजही देवाच्या कृपेने सर्व चांगलं आहे, व्यवस्थित सगळ्या गोष्टी आहेत, कारण ते सेटअप त्या पद्धतीने आपण केलंय. हॉटेल असतील, मेडिकल्स असतील, अशा सगळ्या विविध क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी देवाच्या कृपेने चांगलं हे करतोय. म्हणजे राजकारणामधनं मला घरी पैसे नको आहेत, मी घरचे पैसे लोकांसाठी वापरतोय, समाजासाठी वापरतोय त्या ठिकाणी. सो ट्रू सर. मला असं वाटतं की तुमची जी जर्नी तुम्ही सांगितली, हे आज जे गरीब घरात जो मुलगा जन्मतोय, हे त्याच्यासाठी खूप गरजेचं आहे ऐकणं, की किती कष्ट करावे लागतात. आणि तुम्ही आणि मला असं वाटतं नेता त्यांनीच बनावं ज्यांनी ते अनुभव केलाय. जे गरिबी असते त्यातून कसं आपण मोठं व्हायचं, जे अनुभव केले, तेच अनुभव नंतर राजकारणात लोकांची सेवा करण्यात. कारण आजकालच्या राजकारणात असं बघितलं जातं की स्वतः घर भरणं, पण राजकारण म्हणजे समाजकारण, हे लोकांनी आधी समजलं पाहिजे. आणि जे तुमचे वॉर्डची माणसं आहेत, त्या मुंबईची जी गरीब जनता आहे, त्यांनी खरंच हे जर्नी बघितली पाहिजे. मला खरंच चांगलं वाटतं सर तुमच्यासमोर बसून. आणि ॲज अ यूथ मी पण खूप इन्स्पायर्ड होतोय सर, की तुमची जी जर्नी बघतोय मी. तुम्हाला ज्या पद्धतीने लोक शिवाय द्यायच्या, तुम्हाला गोष्टी माहीत नव्हते, तुम्ही गोष्टी शिकायची तुमच्यात आतुरता होती, हेच खरंच एक गरीब घराच्या मुलाला गरजेचं आहे, सगळ्या यूथला गरजेचं आहे आज कुठल्या एक लेवलला पोचण्यासाठी. सर, तर मी येतो, तुमचे 2 मुलं आहेत, मुलगा आणि मुलगी. तर ह्याच्यामध्ये तुमचं फेवरेट कोण आहे? असं फेवरेट म्हणता येणार नाही. फेवरेट की असं विचारतोय मी. फेवरेट असं हे म्हणता येणार नाही, कारण दोन्ही मुलं माझी अतिशय छान आहेत. माझी मुलगी जर पाहिलं तर तुम्ही, ती UPSC ची तयारी करते. गेली 5 वर्ष ती चांगला अभ्यास त्या ठिकाणी करते. चाणक्यमध्ये पुण्याला ती शिकते. आणि मागच्या वेळेला तिने पहिला अटेम्प्ट दिला UPSC चा आणि फक्त 3 मार्कावरनं ती गेली त्या ठिकाणी UPSC ला.
तर तिच्यामध्ये देखील म्हणजे मला लहानपणापासून ती पाहते की पप्पा कुठल्या पद्धतीने काम करतायत, लोकांसाठी काम करतायत. तर तिला तिच्या डोक्यात तेच आहे की मी लोकांसाठी काय करू शकते. तर माझं हे काय, तर नाही मला IAS व्हायचं आहे, मला IAS IPS व्हायचंय आणि मला त्यातून लोकांचं जीवनामध्ये काहीतरी हे करायचं. म्हणजे तिचे जे विचार आहेत की बाबा नाही माझे वडील काहीतरी करतायत, लोकांसाठी करतायत किंवा समाजासाठी करतायत, तर मी जर त्या सिस्टम मध्ये गेले आणि मी जर IAS लेवलला पोहोचले तर मी लोकांसाठी प्रचंड काम करू शकते, लोकांची कामं करू शकते, ही तिच्यामध्ये भावना निर्माण झाली. आणि त्या भावनेतून ती आज 18 तास त्या ठिकाणी अभ्यास करते आणि मागच्या पहिल्याच याच्यामध्ये ती 3 मार्कावरनं गेली. याचा अर्थ ती पुढच्या भविष्याच्या काळामध्ये तो क्रॉसही करेल. आणि मुलाचं सांगायचं म्हटलं तर तो देखील माझे व्यवसाय आहेत, तर त्या व्यवसायामध्ये तो देखील सोमय्यामध्ये त्या ठिकाणी ते BBA म्हणून ते हे करतोय, तो पुढे MBA करणार आहे. त्याचं देखील नेचर छान आहे, तो लोकांमध्ये वावरताना आपल्या वडिलांची काय हे आहे त्या पद्धतीनेच लोकांशी बोलतो, उठतो, बसतो. ते देखील एक मनाला भावणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे असं एकाकडे कुणाकडे झुकण्यापेक्षा दोन्ही मुलं मला त्याच पद्धतीने हे आहेत. परंतु बापाला एक मुलगी म्हणून कधी आवडते आणि मुलीकडे जास्त प्रेम बापाचं असतं. हा प्रश्न मी यासाठी विचारला कारण तुमची मुलगी ही माझी मैत्रीण आहे आणि तिला हा पॉडकास्ट बघितल्यानंतर खूप आनंद होणार आहे की तुम्ही तुमच्या मुलीला खूप प्रेम करता आणि ती IPS हे मला माहिती आहे की ती किती कष्ट करते आणि मेहनत करते. नक्कीच तिला पण त्याच्यामध्ये सक्सेस भेटेल आणि तुमच्या पण राजकारणाच्यामध्ये तुमचं जे विजन आणि जर्नी आहे त्याच्यामध्ये तुम्हालाही लवकर सक्सेस भेटेल ह्याची मी इच्छा बाळगतो. आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही पॉझिटिव्ह टॉक्समध्ये आलात आणि तुमचा सगळा विजन तुम्ही शेअर केला आणि खूप शिकायला भेटलं मुंबईबद्दल, तुमच्या वॉर्डबद्दल. आणि हे लोकांना खूप गरजेचं होतं आणि लोक बघितल्यानंतर बरोबर मतं देतील. एक शेवटचा प्रश्न, तुम्हाला लोकांना, तुमच्या वॉर्डच्या लोकांना तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला वॉर्डच्या लोकांना एकच सांगायचं आहे की आपले जे रोजचे जीवनमानात जे येणारे प्रश्न आहेत, आपल्याला रोजचे जे भेडसावणारे प्रश्न आहेत, हे सोडणारा लोकप्रतिनिधी, हे सोडवणारा लोकप्रतिनिधी तुम्हाला मुंबई महानगरपालिकेत येणाऱ्या काळामध्ये पाठवायचा आहे. आणि लोक ते करणार पण आहेत, कारण तो लोकांचं माझ्यावरती प्रचंड प्रेम आहे. गेली 20 वर्ष लोक मला काम करताना पाहत आहेत. त्यामुळे असं नाहीये की मी आज आलोय आणि मी लोकांच्या समोर जाणार आहे. त्यामुळे लोक त्याच लेवलला आज मला हे करतायत, कारण मी ज्या वेळेला विभागात फिरतो माझं रोजच चालू असतं. आता रात्री सुद्धा मी, काल दत्त जयंती होती, रात्री मी 3 वाजता घरी आलेलो आहे. पण लोकांची जी प्रतिक्रिया येते की नाही भाऊ, ह्या वेळेला तुम्हाला आम्हाला नगरसेवक म्हणून पाहायचं, ह्या वेळेला काही झालं तरी आम्ही तुम्हालाच मतदान करणार. म्हणजे हे आपलं मत कोणी सांगत नसतो कधीच, परंतु लोक उघडपणे, महिला असतील हे असतील, त्या उघडपणे सांगतायत की नाही भाऊ, ह्या वेळेला आम्ही मत तुम्हालाच देणार. आणि माझी जनतेला एक नॉर्मल हे आहे, म्हणजे मी काय हे म्हणत नाहीये की तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला हेच म्हणतोय की तुमचे प्रश्न, जे रोजचे प्रश्न आहेत त्या सोडवणाऱ्या लोकप्रतिनिधी असा असावा की तो तुमचे रोजचे प्रश्न सोडवेल, तुमच्या विभागाचा काहीतरी कायापालट करेल, तुमच्या येणाऱ्या पिढीला काहीतरी त्या ठिकाणी असं वाटायला नको की आम्ही हे घर सोडतो दुसरीकडे जातो. म्हणजे तुमचा विभाग हा सुरक्षित विभाग, तुमचा विभाग हा स्वच्छ विभाग, तुमचा विभाग हा अतिशय सुजलाम सुफलाम विभाग असा. आणि ते शक्य आहे. आपण काही कुठल्या खेडेगावात राहत नाहीये, आपण मुंबई सारख्या शहरात राहतोय, त्याचा 48,000 करोडचा वार्षिक बजेट आहे. त्या बजेट पैकी 1% जरी इकडे आणला ना तरी तो विभागाचा कायापालट होईल आणि ती आणण्याची कॅपॅसिटी माझ्यात आहे. बघा, मी ग्राउंड मधून आलेला कार्यकर्ता आहे, मला काही कुठल्या नेत्याची किंवा कोणाची गरज नाहीये. मला माहितीये तिथं ऑप्शन कसा काढायचा, त्या अधिकाऱ्यांना कसं वटणीवर आणायचं, याच्यात बसत नाही तर तो कशा पद्धतीने बसवायचा, हे सगळं मी शिकलोय. म्हणजे त्या ठिकाणी अभिमानाची गोष्ट आहे की मी ज्या वेळेला राजकारणात आलो त्यावेळेला माझ्या पिढीत, म्हणजे 7 पिढ्यांमध्ये माझ्या राजकारणात कोण नाहीये. मी पहिला गणेश भगत असा आहे की जो भगत कुटुंबातून राजकारणामध्ये त्या ठिकाणी काम करतोय, परंतु ती आतून माझ्यामध्ये हे आहे. मी बघून शिकतो, मी काही कुणाचं हे करून शकत नाही. आज देखील आमदार राम कदम आहेत, ते 4थ्या टर्मचे आमदार आहेत, त्यांच्याबरोबर मी राहतोय, त्यांच्याबरोबर त्यांची काम करण्याची पद्धत मला माहितीये. बाजूच्या विभागाचे चांदिवलीचे दिलीप लांडे आमदार आहेत, त्यांच्या बरोबर मी 18 तास राहिलोय, त्यांची काम करण्याची पद्धत मला माहिती आहे. त्यामुळे विविध नेता, किरीट सोमय्याजी असतील, मनोज कोटकजी असतील, मीर कोटेजा असतील,
ह्या सर्वच नेत्यांना मी जवळून पाहिलंय, त्यांची काम करण्याची पद्धत पाहिली आणि माझा काम करण्याचा एक वेगळा पार्ट आहे, माझा एक वेगळा पॅटर्न आहे काम करण्याचा. मला माहितीये मला त्या गोष्टीला रिझल्ट दिल्याशिवाय मला झोप येत नाही आणि मी क्वालिटी रिझल्ट देतो. फक्त काम करायचं म्हणून माझ्याच्यानी होत नाही. ते झाडू मारायचं जरी असेल तरी मी स्वच्छ झाडू मारतो, गटर साफ करायचं असेल तरी मी स्वच्छ गटर साफ करतो, त्याशिवाय मला ते सहनच होत नाही. म्हणजे माझी स्वतःची ती काम करण्याची पद्धत आहे. त्यामुळे मला कुणाचा याची आवश्यकता लागणार नाही, कुबड्यांची किंवा कुणाच्या याची आवश्यकता लागणार नाही. एकदा की मी त्या सिस्टम मध्ये उतरलो की त्या अधिकाऱ्यांना कसं वठणीवर आणायचं, ते काम कशा पद्धतीने तिथे बसवायचं, याचं प्रचंड नॉलेज माझ्याकडे आहे आणि ते मी त्या ठिकाणी करणार. आणि येणाऱ्या महानगरपालिकेला त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून त्या महानगरपालिकेमध्ये, मुंबई महानगरपालिकेमध्ये जे ठराविक चेहरे दिसतील तुम्हाला, त्याच्यात गणेश भगतचा चेहरा त्या ठिकाणी पाहायला. ग्रेट सर, ग्रेट. आणि हाच विजन पॉझिटिव्ह टॉक्स आपण की नो युअर लीडर, कारण हे येत्या 5 वर्ष तुमचं जीवनामध्ये इम्पॅक्ट आणणार आहेत आणि यासाठीच हे पूर्ण पॉडकास्ट होतं. आणि थँक्यू सो मच सर यायला, तुमचं विजन ठेवायला. अँड थँक्यू सो मच सर. थँक्यू.